नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. रोज रोज नाश्त्याला काय बनवावे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. तेव्हा अशा प्रकारे फक्त 10 मिनिटात तयार होणारा मेथी आलू पराठा उत्तम पर्याय आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त आहे. लहान मुले मेथी अजिबात खात नाही, तेव्हा अशा प्रकारे तुम्ही पराठा बनवून त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता. अगदी मऊसूतच थंड झाल्यावर राहतो. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. स्टॉप मेथी आलू पराठा बनवण्यासाठी प्रथम आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी बाउल घेतला आहे. इथे मी 1 वाटी मल्टीग्रेन आटा घेतला आहे. तुम्ही साधे गव्हाचे पीठही इथे घेऊ शकता. त्यानंतर आपण चिमूटभर मीठ घालूया आणि मीठ आणि पीठ अगदी दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे चमच्याने एकजीव करून घेऊया. त्यानंतर इथे मी पाव चमचा ओवा घालत आहे. ओव्यामुळे हा पदार्थ फारच चविष्ट होतो आणि पचायलाही हलका होतो. म्हणून ओवा अशा प्रकारे हाताने चुरून आपण पिठात घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर आपण 1 चमचाभर त्यामध्ये तेल घालूया आणि अशा प्रकारे पिठाला चोळून घेऊया. त्यानंतर गरजेनुसार आपण त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून अगदी चपातीचे जे आपण पीठ मळून घेतो तसं आपण अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत. पाहू शकता अशा प्रकारे अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे वरून थोडासा तेलाचा हात लावून घेतल्यावर आणि एकसारखा गोळा तयार करून घेतल्यावर लगेचच आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनिटे हे पीठ अगदी व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया. तोवर ह्या पराठ्याच्या आतील स्टफिंग बनवून घेऊया. तर स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी गॅसवर 1 कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर लगेचच 2 मोठे चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. तेल अगदी व्यवस्थितपणे गरम करून घेतल्यावर लगेचच आपण त्यामध्ये 4 चमचे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट घालूया. हिरव्या पेस्टचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण सतत ढवळून साधारणतः 1 ते 1.5 मिनिटे हिरव्या पेस्टचा कच्चेपणा जाईस्तोवर अशा प्रकारे परतून घेऊया. साधारणतः 1.5 मिनिटानंतर थोडासा हिरव्या पेस्टचा कच्चेपणा गेल्यावर लगेचच आपण अर्धी जुडी मेथी अशा प्रकारे धुवून देठासकट कापून घेतली आहे. ती सर्वच्या सर्व आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. मेथी आपण या मिश्रणात घातल्यावर अगदी व्यवस्थितपणे पाणी सुटते. त्याबरोबर देठही अगदी व्यवस्थितपणे शिजले जातात. म्हणून देठासकट इथे मेथी मी बारीक चिरून घेतली आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच अगदी अशा प्रकारे हिरव्या पेस्टमध्ये आपण मेथी व्यवस्थितपणे परतून घेऊया. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटानंतर मेथी अगदी व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर भांड्यावर झाकण ठेवण्याच्या आधी इथे चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. मीठ आपण आत्ताच ह्या स्टेजला घालणार आहोत, नंतर आपण अजिबात घालणार नाही आहोत. मीठ घातल्यावर अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे आणि आपण आता कढईवर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून ही मेथी साधारणतः 1 ते 1.5 मिनिटे व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. म्हणजे मेथीचे देठही शिजतील आणि मेथी थोडीशी नरम होईल. त्यानंतर आपण बाकीचे जिन्नस यामध्ये ॲड करणार आहोत. साधारणतः 1.5 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता मेथीतील पाणी पूर्णपणे आटले आहे आणि मेथी अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि त्याचे देठही अगदी व्यवस्थित शिजले आहेत. अशा प्रकारे मेथी शिजवून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये पावडर मसाले घालूया. त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, धनेपूड आणि चाट मसाला हे 5 मी मसाले घेतले आहेत. तेही अगदी पाव चमचा. इथे पावडर मसाले जास्त वापरायचे नाही, कारण मेथीची चवही अगदी व्यवस्थितपणे टिकून राहण्यासाठी फक्त थोडे थोडे मसाले घालायचे आहे. आता अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच 2 उकडून किसून घेतलेले बटाटे घालूया आणि मेथीच्या मिश्रणात गॅस बंद करून अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. इथे बटाटे उकडून घेतल्यावर लगेचच किसून घ्यायचे आहेत. त्यामुळे बटाटे अगदी पदार्थात लगेचच एकजीव होतात
आता सर्व जिन्नस अशा प्रकारे व्यवस्थितपणे साधारणतः 1 मिनिटभर एकजीव करून घेऊया. इथे कढईवर आपण अजिबात झाकण ठेवणार नाही आहोत, त्यामुळे हे जे आपण स्टफिंग बनवत आहोत त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते. म्हणून मेथी व्यवस्थित शिजवून घेतल्यावरच आपण इथे बटाटा घातला आहे. आता पाहू शकता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून मी घेतले आहेत. म्हणजेच आलू मेथी स्टफिंग पूर्णपणे तयार झाले आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि ही स्टफिंग आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर आपण त्याचे स्टफ मेथी आलू पराठा बनवून घेणार आहोत. आता हे आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर जे पीठ मळून घेतले होते त्या भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मुरले आहे आणि सुपर सॉफ्ट असा गोळा तयार करून मी घेतला आहे. आता हलक्या हाताने आपण पीठ पुन्हा एकसारखे करून घेऊया आणि व्यवस्थितपणे मळून घेऊया. आता पाहू शकता दोन्ही जिन्नस म्हणजेच जे स्टफिंग आहे तेही थंड झाले आहे आणि पीठही अगदी व्यवस्थित मळून तयार झाले आहे. लगेचच त्यातील लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा आपण अशा प्रकारे तळहातावर घेऊन गोलाकार देऊया. त्यानंतर लगेचच आपण वाटीचा त्याला आकार देऊया आणि नंतर जे आपण स्टफिंग आलू मेथीचे तयार करून घेतले आहे त्यातील 1.5 चमचा आपण स्टफिंग ह्यामध्ये घालूया. त्याच्या कडा अगदी व्यवस्थितपणे बंद करून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने गोलाकार देऊया. स्टफिंग अजिबात बाहेर आली नाही पाहिजे, त्यासाठी इथे मी थोडेसे पीठ लावत आहे आणि अगदी हलक्या हाताने कडा अगदी एकसारख्या करून घेतल्यावर व्यवस्थितपणे एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता परफेक्ट गोळा तयार झाला आहे. आता तो अशा प्रकारे तळहातावर दाबून घेऊया. अशा प्रकारे अगदी आलू मेथी पराठ्याचे एक गोळा मी तयार करून घेतला आहे. आता अशा प्रकारे स्टफिंग भरून घेतल्यावर जे राहिलेले पराठे आहेत त्याचे गोळेही अशाच प्रकारे मेथीचे स्टफिंग भरून त्यामध्ये आपण तयार करून घेऊया. त्यानंतर पराठ्याचा गोळा अशा प्रकारे पीठ लावून हलक्या हाताने लाटून घेऊया. पाहू शकता पराठा मी अगदी व्यवस्थितपणे हलक्या हाताने लाटून घेतला आहे. पराठा थोडा जाडसरच असतो, म्हणून मी अगदी जाडसर असा पराठा तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जितपत जाडसर किंवा पातळसर हवा आहे त्याप्रमाणे अगदी व्यवस्थितपणे लाटून घेऊ शकता. आता पराठा अगदी मी व्यवस्थितपणे लाटून घेतला आहे. लगेचच तो आपण भाजून घेऊया. त्यासाठी आधीच मी ते गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम करून घेतल्यावर लगेचच त्यावर पराठा घालूया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत अगदी दोन्ही बाजूने खरपूस व्यवस्थितपणे भाजून घेऊया. एक बाजू अगदी व्यवस्थितपणे भाजली गेल्यावर लगेचच पलटून दुसरी बाजू तशाच प्रकारे हलक्या हाताने भाजून घ्यायची आहे. वरून थोडेसे तूप लावायचे आहे. तूप लावल्यावर लगेचच आपण पराठा पलटून घेऊया आणि अशाच प्रकारे अगदी हलक्या हाताने दोन्ही बाजूने पराठा अगदी खरपूस भाजून घेऊया. पराठा भाजून घेत असताना अगदी एकसारखा अशा प्रकारे दाबून भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या कडाही अगदी व्यवस्थितपणे भाजल्या जातात. वरून थोडे थोडे तूप लावायचे आहे. तूप जर आवडत नसेल तर या जागी तेलाचाही वापर करू शकता. पाहू शकता दोन्ही बाजूने पराठा मी एक समान रंगावर भाजून घेतला आहे. अशा प्रकारे खरपूस असा आलू मेथी पराठा आपण भाजून घेतला आहे. लगेचच गरमागरम हा आलू पराठा आपण एका चाळणीवर काढून घेऊया. अशाच प्रकारे जो दुसरा पराठा आपण तयार करून घेतला आहे तो अगदी हलक्या हाताने आपण तव्यावर घालूया आणि दोन्ही बाजूने अगदी गोल्डन कलर येईस्तोवर खरपूस भाजून घेऊया. पाहू शकता दुसराही पराठा अगदी व्यवस्थितपणे खरपूस मी भाजून घेतला आहे. लगेचच गरमागरम मेथी आलू पराठा सर्व करूया. हे पराठे तुम्ही सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम असे लागतात, कारण मेथीची कडवट चव अजिबात इथे लागत नाही, कारण ह्यामध्ये आपण बटाटा वापरला आहे. त्यामुळे मेथीची चव अगदी व्यवस्थितपणे टिकून राहते आणि हा पदार्थ चविष्ट असा तयार होतो. अशा प्रकारे तयार झाला चविष्ट असा मेथी आलू पराठा. तुम्ही एकदा तरी अशा प्रकारे मेथी आलू पराठा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. मुलेही अगदी आवडीने खातील, इतका चविष्ट हा मेथी आलू पराठा तयार होतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.